नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. पुण्यामध्ये जी काल एक 2-3 दिवसापूर्वी काहीतरी घटना घडली, ती घटना अशी होती की तो कोण गौरव आहुजा नावाचा एक पोरगा आहे. तो पोरगा त्या रस्त्याच्या मध्ये त्यानं गाडी लावली, पेलेलं होतं. त्याच्या बाजूचे ते त्याच्या हातामध्ये काय ते दारूची बाटली होती आणि ती पेली होती दोघंही. आणि त्या रस्त्यामध्ये मध्येच गाडी उभी करून काहीतरी त्यांचं चाललं होतं. बाजूचा कोण माणूस होता त्यानं व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी अश्लील चाळे केले. त्यानंतर तो काय बाहेर उठून येऊन की काय त्याच्या आधी की नंतर काय माहीत नाही, पण तो तिथं सिग्नलवरच त्याला मुतायला लागली, तो मुतला. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना समाजातून अनेक प्रतिक्रिया आल्या, अनेक प्रश्न आले आणि त्याच्यामध्ये काही निवडक प्रश्न होते आणि त्याच्यावरच आजची व्हिडिओ आहे. हा गौरव आहुजा जो कोणी आहे, त्याचा बाप की काय, तो काय कसला त्याचा गॅम्बलिंगचा धंदा आहे की काय माहीत नाही, पण या पोरावर देखील काही केसेस आहेत, त्याच्या बापावरही केसेस आहेत. त्यानंतर काहीतरी संध्याकाळचं ते पोरगं काय माफी मागते आणि काय त्या पोलिसांना मी असंच करे शरण येतो आणि या सगळ्या गोष्टी तो बोलतोय. गौरव आहुजा, राहणार पुणे. काल माझ्याकडून जे पब्लिकमध्ये कृत्य झालं होतं ते खूप चुकीचं होतं आणि मी मनापासून माफी मागतो. संपूर्ण जनता व पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदे साहेबांना मनापासून माफी मागतो. मला माफ करा आणि मला एक चान्स द्या. सॉरी. प्रश्न आपल्यासमोर हा उभा राहतो किंवा प्रश्न हा आहे आणि आपल्याला त्याच्यावरती बोलायचं आहे की जी काही समाजातली काही लोक म्हणत होती ना, ते त्यात काय झालं, रस्त्यावरच तर मुतलाय. प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे. ही घटना देखील अत्यंत गंभीर आहे. तुमच्या आमच्या समाजामध्ये आपण जेव्हा जेव्हा बाहेर फिरतो तेव्हा आपल्या आजूबाजूला आपल्याला अनेक गोष्टी दिसतात. कोणी कोयतं घेऊन काय फिरतंय, त्या पुण्या बिण्यामध्ये तर ते जास्त होतं. कोयते बिते घेऊन फिरतायत, कोण त्या मुलींची छेड काढतंय, कोण अश्लील चाळे करतंय. या मुंबईसारख्या ठिकाणी त्या ट्रेनमध्ये काहीतरी नको त्या हस्तमैथुनानं असल्या फालतू गोष्टी स्त्रियांना बघून केल्या जातात. कुठल्या एस टीमध्ये काय घटना घडत आहेत. या सगळ्या घटना बघताना, या सगळ्या घटना आपल्या समोर घडत असताना आपल्याला त्या गोष्टीची कीव येते, त्या गोष्टीचा राग येतो. त्या गोष्टी का होत आहेत, लोक अशी का पागल झाले आहेत, का वेड्यासारखे करतायत, त्यांना मेंदू आहे की नाही, हा प्रश्न आपल्याला प्रत्येकाला पडतो. किंवा एखादा माणूस अश्लीलतेच्या किती आहारी जातो किंवा त्याला कसलाही हे होत नाही. म्हणजे साधं उदाहरण घ्या ना, आपलं त्याला पुरुषांची एखादी चैन जरी पॅन्टीची उघडी राहिली तरी आपण तासभर विचार करत बसतो, अरे बाबा सकाळी आपण ज्याला बाहेर पडलो तिथपासून उघडी राहिली. लाज वाटते ना, लाज वाटते. पण अलीकडे मुलींचं थोडंसं कपड्यांकडे दुर्लक्ष व्हायला लागले. बार कपडे हळूहळू कमी होते. बॉलिवूड तर झालं भिकार झाली, घाणेरडी ती सगळी पैदास. म्हणजे शरीर हे कपडं झाकण्यासाठी असतं, पण इकडं सगळं उलटं होतं आहे. शरीर हे दाखवण्यासाठी केलं जातं आहे. सोशल मीडियावरती त्याला आणलं जातं आहे, समाजामध्ये त्याला आणलं जातं आहे, लोकांना दाखवलं जातं आहे. त्यातून लाईक्स, त्यातून कमेंट्स, त्यातून फॉलोअर्स, या सगळ्या गोष्टी वाढवल्या जात आहेत आणि त्यातून असं भासवलं जाते की मी कोणीतरी मोठा आहे, मी कोणीतरी मोठी आहे. खास करून हे महिलांमध्ये होतं. पुरुषांमध्ये ते काय एवढं हे दिसून येत नाही. पण पुरुषांमधले ह्या ज्या काही गोष्टी आहेत, हे ज्या अश्लील चाळे झाले किंवा ह्या ज्या असल्या काही गोष्टी झाल्या, या गोष्टी अनेक लोक बोलतात की काय फरक पडतो, काय फरक पडतो. रस्त्याच्या मध्ये गाडी उभी करून तो पोरगा नको तसल्या गोष्टी आतमध्ये करतो, अश्लील चाळे करून दाखवतो, त्याच्यानंतर बाहेरून मुततो काय तो, एवढा त्याला माज आला. म्हणजे उद्या कोणीही काही करेल. सामाजिक काही नियम आहेत की नाही, सामाजिक काही गोष्टी आहेत की नाही. म्हणजे जर आमची जर काही लोक जर याला म्हणायला लागली तर त्यात काय बिघडलं म्हणून मग अवघड आहे. कारण आम्ही कुठल्या लोकांना पाठिंबा देतो आणि कुठल्या लोकांना सपोर्ट करतो. तुम्ही या घटना घडत असताना कधीही मीडियावरती किंवा कुठल्याही या सोशल मीडियावरती खाली कमेंट बघायच्या, ह्या लोकांच्या प्रतिक्रिया असतात. त्या काय त्यांना नक्की वाटतं या घटनेविषयी. कुठलीही घटना घडवत त्याच्या खालच्या प्रतिक्रिया वाचत जा, मग तुम्हाला कळेल की आपली लोक काय विचारसरणीची आहेत. पहिल्या काळामध्ये समाजाची एक भीती होती. समाजामध्ये वावरताना, समाजामध्ये राहताना थोडंसं लोक भान ठेवून सगळ्या गोष्टी करायची. त्या हळूहळू भीती संपत आले. म्हणजे त्यातल्या काही चुकीच्या गोष्टी अगदीच बंधनं असं म्हणत नाही आहे की बंधनातच राहिलं पाहिजे, पण जी काही समाजाची चांगल्या अंगाची बंधनं होती ती बंधनं आज कुठे ना कुठेतरी तुटताना दिसत आहेत. कोणाला कशाचं काही घेणं देणं राहिलेलं नाही, कोणाला काही फरक नाही पडत. पहिला आपण विचार करायचो की अरे मी हे जर कृत्य केलं, माझ्या जर आजूबाजूच्या माझ्या मित्रपरिवारांना, नातेवाईकांना, माझ्या गावातल्यांना, माझ्या कोणीही आजूबाजूच्या लोकांना ओळखीच्या हे दिसलं तर माझी इज्जत जाईल, माझं नाव खराब होईल, मला लाज वाटेल. पण आज या गोष्टी फार होताना दिसत नाही आहेत. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कालचे असलेली चाळे. कारण त्यांना भीतीच नाही हो. त्यांना काय फरक पडतो घंटा कोण काय बोलते आणि काय आपल्याला टीका करते आणि काही त्याला घेणे देणं नाही आहे. म्हणून तर तो असा बिघडला. म्हणून तर ते नशा, ते दारू पितायत. आज तुम्हाला मी सांगतो
पोलिसांना देखील माहिती आहे ही जी नशा करून दारू पिऊन ही जी काही तरुण आणि पोरं फिरतायत ना, तुम्ही कधी बघा या रस्त्या बिस्त्यांवरती, या नाक्या टक्क्यांवरती, ही सगळी पोरं ही असली आहेत ज्यांना समाजाची बंधनं, समाजाची भीती, ज्यांना स्वतःच्या नावाचं स्टेटसचं काही त्यांना घेणं देणं नाहीये. काही होईल ते होईल, आम्ही भेट नाही कोणाला, असल्या आविर्भावामध्ये राहणारी सगळी लोक. आणि त्यांना अशी काही जण सपोर्ट करणारी लोक. हे चित्र खरोखर विचित्र, एवढं लक्षात ठेवा. हे चित्र विचित्र आहे. कारण जेव्हा तरुण आमचे हे जेव्हा बघणार ना असल्या गोष्टी, यांच्यावरती काही कारवाईच नाही, त्यांना अरे काय कोण आपली उखडतंय, कोण आपल्याला काय वाकडं करते आपली, आपण करू ते तसंच होणार, आपण जे करू ते सगळे लोक सहन करणार. या सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणून आजच्या पिढ्या कोणतीही गोष्ट करताना भीत नाहीत, त्यांना भीती राहिलेली नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं वास्तव आहे. पहिली समाजाची बंधनं होती, प्रत्येक गोष्टीची बंधनं होती, आज ती कुठेतरी दिसत नाहीयेत. हे जे काही स्वातंत्र्य आपण या सगळ्या पोरांना आणि या सगळ्या लोकांना, तरुणांना, घरातल्यांनी विचार देखील करावा. तुमच्या मुलांना तुम्ही स्वातंत्र्य देत असताना असलं कसलं स्वातंत्र्य असतं की ज्यात तो अगदी बेधुंद होऊन जातो. हे स्वातंत्र्य त्याच्याच मुळावर कधी जरी जाईल, एवढं फक्त प्रत्येकानं लक्षात ठेवावं. आणि हा जसा मुतला आहे ना, त्याचा बाप बरोबर म्हणला, हा रस्त्यावर नाही, हा माझ्या तोंडावर मुतला आहे. तो बाप जरा शानाच दिसतोय मला त्या पोरग्यापेक्षा तरी. त्याला कळलं की आपल्या इज्जतीचे लावून टाकले त्यानं. ही जी सगळी लोक आहेत, ही जी सगळी पोरं आहेत आत्ताची, त्यांना एकच सांगायचं आहे की हा जो माज आहे, हा जो उन्माद आहे ना तरुणपणातला, हा क्षणिक आहे. हा क्षणात निघून जातो. त्यानंतर जे काही वाट्याला येतं, पथ्यावर येतं, त्या सगळ्या गोष्टी मग पुढे फेस करताना, त्या सगळ्या गोष्टींना सामोरे जाताना कुठे ना कुठेतरी मग पश्चाताप होतो, एवढं मात्र नक्की. आणि कालच्या घटनेला द्या, जी कोणी बांडगुळ जी काही म्हणत होती ना, काय बिघडलं, काय झालं, एवढा मोठा काय बाव केला आणि तेवढं काय झालं, त्यांच्यासाठी एकच सांगणे, जेव्हा तुमचा पोरगा असं करेल, तुमच्या घरातला कोणीतरी असं करेल, तेव्हा तुम्हाला समजेल की नक्की काय होतं ते.